16 चेंडूमध्ये 48 धावांची खेळी करणारा निकेत गावड ठरतोय प्लेयर ऑफ द मॅच. अभिनंदन निकेत. स्वप्नील गावड यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं कॅश प्राइज लगातार 3 षटकार आले त्याबद्दल हे 3000 रुपये आणि प्लेयर ऑफ द मॅचची ही ट्रॉफी संदेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते देताना आपल्याला बघायला मिळतात. निकेत गावड ठरतोय प्लेयर ऑफ द मॅच. अभिनंदन निकेत. पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील. सामना सुरू आहे त्यामुळे जास्त काही विचारत नाही. तर राकेश कुडू तर निकेत गावड म्हणतात की माझा हा प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार मी तनिषला देतोय. खूप मोठं मन करून मात्र हे तनिषला सामनावीर पुरस्कार देताना आपल्याला बघायला मिळतोय निकेत गावड. थँक्यू सो मच. राकेश कुडू मनोगत व्यक्त करतील. त्रिमूर्ती मेडिकल सफाळे आणि अमोल पाटील गिराळे यांच्याकडून जे आपण पाहतायत कॅम्पा एनर्जी ड्रिंक गोल्ड बूस्ट या ठिकाणी आपण देत आहोत. मॅन ऑफ द मॅच 3-0 आतापर्यंत आपण पाहतायत. राजूजी पाटील साहेब पुन्हा एकदा व्यासपीठावर विराजमान झालेत. आफ्टर लंच नंतर त्यांचं सहर्ष स्वागत. या स्पर्धेचे अध्यक्ष आदरणीय देवानंद कृष्ण वजे साहेब यांना आपण पाहतायत आमच्या व्यासपीठावर. किशोरजी वजे सहसचिव यांना सुद्धा आपण पाहतायत आमच्या व्यासपीठावर आहेत. आणि नरेशजी पाटील चांगली सुविधा उपलब्ध करून देत आहेत त्यांचा सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. रुपेशजी पाटील, राकेशजी कुडू, संदेशजी पाटील हे सुद्धा या व्यासपीठावर आहेत. या सर्वांचं मनपूर्वक दुपारच्या सत्रामध्ये धन्यवाद. ऑन साइडला खूप चांगला फटका तर आहे. खेचून मारलाय जरूर. बिटवीन द गॅप मध्ये बॉल निघून चाललाय. 4 रन चौकार. गुड शॉट. अजिंक्य घरत हलक्या शाताने चेंडूला मात्र यावेळेला दिशा दिली गेली. फक्त सन्मान दिला. चांगला बॉल होता. वेट अँड वॉच करत खेळला नाही. आणि स्ट्रोक खेळल्यानंतर आपण पाहताय चेक करतायत या स्ट्रोकला की मात्र अगोदरच खेळण्याचा मनसुबा बनवला होता. जसा बॉल आला तसा मात्र सन्मान दिला. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत अजिंक्य घरत. या गोलंदाजाने प्रभावित मारे केले. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग बाय अजिंक्य घरत, पारगावचा ब्रँड. स्विचिटचा फटका पाहायला मिळतोय. सरळ बॉल निघून जाईल चौकाराकरिता. गुड शॉट. 4 रन. चांगली बॅटिंग दीपक मडवीच्या बॅट मधून मात्र धावांचा आता वेग येताना पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता. खराब लाईन अँड लेंथ आणि सरळ बॉल निघून जातोय. 4 धावन करतात थर्ड मॅनला. पहिल्या क्रमांकावर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पॉइंट्स टेबल मध्ये नजर टाकली तर नेहालीस वरांगी वॉरियर्स 5 मॅचेस आणि 5ही मात्र जे विन झाले आणि 10 पॉइंट सहित 0.38 चा नेट रन रेट. आई एकविरा ग्रुप दुसऱ्या स्थानावर आले. 5 मॅचेस आणि 3 विन होत असताना क्वालिफाय झाले. 1 लॉस 1 ट्राय आणि 7 पॉइंट सहित 0.45 चा नेट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे 5 मॅचेस 2 विन 2 लॉस आणि त्यानंतर 1 टाय जो -0.09. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 11 रन. क्रिएटिव्ह 11 माकणे टीमला हा महत्वपूर्ण सामना असेल. डू ऑर डाय जिंकायचाच आहे हा सामना. मात्र या वेळेला हा महत्वपूर्ण सामना आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजाने कॉन्ट्रीब्यूट केले. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं तर या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा आला. दरम्यान आपण पाहिलं तर 1 रन ऍड झाली. इथून सुंदर फटका तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी येतात. वॉट अ कॅच. इनक्रेडिबल. प्रणय घरत काय जबरदस्त झेल टिप्लाय केलाय. एनर्जेटिक प्लेअर. ब्रँड आहे माकणेचा.
अशक्य ते शक्य कसं करून दाखवायचं हे मात्र यावेळेला दाखवून दिलं ज्वलंत उदाहरण. सुपर कॅच. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर बॉलला यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, परंतु इथून असं वाटलं की चौकार येईल, परंतु काय पावलं त्यांची. धावत धावत येत असताना ॲथलेटिक ऑलिम्पिक मध्ये जणू काही धावतायत अशा प्रकारचे एफर्ट पाहायला मिळाले. ही मेहनत आहे प्रणय घरतची. बॉलला फॉलो केल्यानंतर आपण पाहताय जवळजवळ डीप बॅकवर्ड पॉइंटला आले. शॉट जो एक्स्ट्रा कव्हरला होते वैभव, अतिशय चांगला दर्जेदार झेल पाहायला मिळाला. ग्रेट कॅच. अमित पाटील मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूवर संपूर्ण दारोमदार आणि आता खेळावं लागेल, कारण डू ऑर डाय असा सामना आहे. आणि जेव्हा हे वाक्य येतं ना त्यावेळेला तुम्हाला झटावं लागतं, झिजावं लागतं क्रिकेटच्या मैदानात आपल्या ओनरसाठी, आपल्या संघासाठी. दोन ऑलरेडी आपण पाहिलं तर क्वालिफाय झालेत. अप्रतिम. यावेळेला आपण पाहतायत यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. फ्लाईट देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता सचिनने. भरपूर वर्षांचा अनुभव आहे या गोलंदाजाच्या पाठीशी. आणि डावखुऱ्या गोलंदाज जे आपण पाहतात की अतिशय चांगले बॉल फिरवताना पाहायला मिळतात. आणि एक उजव्या हाताचा फलंदाज जेव्हा असतो ना त्यावेळेला ऍडव्हान्टेज मिळतो आणि त्यांच्याच साईडने ओव्हर द विकेटने येतात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फार वेगाने बॉल निघून जातोय. चौकार, नशिबाचा चौकार बाईच्या स्वरूपात. 4 रन. सतरा धावा झालेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. डू ऑर डाय क्रिएटिव्ह 11 माकणे टीमसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. जरी क्रिएटिव्ह 11 माकणे टीम जिंकली, जर हा सामना त्यांनी जर आपल्या खिशामध्ये टाकला तरी सुद्धा श्रीराम स्पोर्ट्स संघ पुढच्या मॅचचा रिझल्ट पाहता त्यांना व्हेंटिलेटरवर राहावं लागेल. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने स्लोवर वन फसवले या बॉलवर अमित पाटीलला. सरळ बॉल निघून जाईल. अक्षय चांगली विकेट किपिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. नकल बॉल हे तुमच्याकडे अस्त्र असायला हवं. व्हेरिएशन ज्याला म्हटलं जातं ते व्हेरिएशन अलीकडच्या काळात तुमच्याकडे असायलाच हवं. जर फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचंय तर अशा प्रकारच्या चेंडूची तुम्हाला सातत्याने उत्क्रांती करावी लागते. चांगला बॉल होता. अमित पाटील परिपूर्ण आपण पाहू शकतायत बॅकफुटला जात असताना. चांगली गोलंदाजी अजिंक्य घरत आणि सचिन पाटील अर्थातच काका यांच्या माध्यमातून गेम प्लॅनिंग केलंय की इथून चांगल्या पद्धतीने फलंदाजाला बीट करायचंय, त्यांना थांबून ठेवायचंय, धावा थांबवायच्या आहेत. आणि त्यामुळे चांगला टप्पा अप्रतिम पाहायला मिळतोय. तिथून हा बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉलचा इशारा येतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. एक धावेच्या मदतीने एक्स्ट्रा स्वरूपात 18 या धावसंख्येवर 18 लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक P2 चालू आहे. आपण पाहतायत आग्री प्रीमियर लीग पर्व 9. 8 पर्व आपण सातत्याने पाहिला आणि 9व्या पर्वामध्ये मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्याला पाहायला मिळते. त्या रेसमध्ये आता खेळाडू भरपूर आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, परंतु इथून स्विचचा फटका फसलाय. अमित पाटीलला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. मॉरल डाऊन झाले होते आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. खच्चीकरण झालं. फलंदाज बॅक टू द डगआउट. गॉन. डू ऑर डाय
महत्वपूर्ण लढत आपल्याला पाहायला मिळते. चांगला झेल टिपला होता प्रफुल्ल. त्या ठिकाणी आपण पाहत आहेत वन ऑफ द बेस्ट फिल्डर ब्रँड ऑफ बहाडोली. प्रतिम चांगला बॉल स्विचिटचा फटका खेळण्याची तयारी दाखवली होती. 2 पायांच्या अगदी मधोमध यावेळेला बॉल पिच झाला. आतापर्यंत आपण पाहिलं तर 18 रन झालेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ अखेरीस 5 बॉलमध्ये 10. दीपक मडवीला नॉन स्ट्राईक एंडला पाहतच राहावं लागलं. प्रोजेक्टेडचा विचार केला तर 54 पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. स्पीडअप करा जरा गेम. आतापर्यंत जरूर सहकार्य केलंय कारण 2 षटकं तुम्ही हाताळलेत ती 10 मिनिटात 9 मिनिटात हाताळलेत. क्रिएटिव्ह 11 टीम आतापर्यंत बॅटिंग करताना 18 वर जाऊन पोहोचले गेले. प्राक्तन किनी एका साईडला क्वालिफाय झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल तर बनली. अग्री प्रीमियर लीग एक ग्रामीण क्रिकेटला नवी दिशा देणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. खेड्यापाड्यात टॅलेंट भरपूर असतं परंतु ती दिशा कोण देतं तर ग्रामीण प्रीमियर लीगचे खऱ्या अर्थ संपूर्ण संघ मालक आयोजन कमिटी आणि एक चांगला दर्जा मिळतो. 2 षटकांचा खेळ झाला. 18 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला फटका घ्या वेळेला दीपक मडवीच्या बॅट मधून. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. भूपेश तर यांच्या कटआउट्स वरून मात्र या वेळेला बॉल निघून गेलाय. स्टँड अँड डिलिव्हरी शॉट. अजिंक्य घरतचा हा बॉल ओव्हर द विकेटने आले. बरोबर मिडल स्टंपला पिचिंग झाली होती आणि इथून मात्र त्या बॉलचा पुरेपूर फायदा उचलला आणि सरळ बॉलला फेकून दिला. रुपेश पाटील यांचं भव्य स्वागत व्यासपीठावर केलं गेलं. 6 धावा. फलातून मेहनत रुपेजी पाटील यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. मॅनेजमेंटचं दुसरं नाव आहे ते रुपेजी पाटील. ग्राउंड स्टाफ सुद्धा खूप चांगली मेहनत घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर वरठा आणि सचिन पाटील अतिशय चांगल्या पद्धतीने. अंकुश पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 धावा. 60-70 धावा होतील का याकडे सुद्धा लक्ष असेल की त्याच्या पलीकडे धावा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न असेल. हलक्याच्या हाताने सेन्सिबल बॅटिंग करत असताना 1 रन तर मिळेल. प्रफुल्ल पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 25 वर जाऊन पोहोचले गेले. विश नेटवर्कची संपूर्ण टीम जबरदस्त जोमाने काम करत असताना पाहायला मिळते. मनीष निजाई सारखा एक मास्टर माइंड ऑपरेटर साहिल पाटील यांना आपण पाहतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्यानंतर आपण पाहिलं तर स्कोररची भूमिका हार्दिक पाटील यांना आपण पाहतायत. 2 हार्दिक पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. एक डीजे ऑपरेटर. यावेळेला ऑन साइडला मनगडाचा चांगला वापर केलाय. सुपर टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिलाय. माइंड ब्लोइंग शॉट. भावेश पाटील जिथपर्यंत मैदानात राहील, दीपक मडवी जिथपर्यंत मैदानात राहील, धावांचा वेग ऑटोमॅटिकली वाढताना पाहायला मिळेल. चांगला मनगडाचा चांगला वापर केला होता. बरोबर मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाल्यानंतर जसा बॉल निघाला अप्रतिम पाहायला मिळतोय. क्रॅकिंग स्ट्रोक षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या अमर पाटील दर्शवत आहेत. 31 धावा 31 ऑफिशियल स्कोरर आहेत. साहिल सावंत असतील, राज निजाई असतील, मुनीत कुडू असतील. यावेळेला पुन्हा एकदा फोर्स केले या बॉलला. समोर खेळलेत प्राक्तन किनी. वन ऑफ द बेस्ट फिल्डर ऍज अ कॅप्टन ऍज अ बॅटर. युटिलिटी खेळाडू. चांगला झेल टिपला गेलाय. भावेश पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. विकेट डाऊन. चला बॅटर जरा घाई. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर
आतापर्यंत धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 31 धावा, 31 लॉस ऑफ 3 विकेट. 7 बॉल मध्ये 17 दीपक मडवीच्या बॅट मधून आले. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदला आपण पाहतायत. आज संधी जरूर आहे. वेद या संकटातून संघाला बाहेर काढेल का पहा. क्वचित आणि कदाचित अशा संध्या उपलब्ध होतात, त्याचा पुरेपूर फायदा मात्र तुम्हाला घेता आला पाहिजे. आज भारतीय संघामध्ये प्रत्येक खेळाडूला संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करतात आणि वेटिंग लिस्टला अजून बरेच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. चांगला बॉल होता, समोरून फिरवलाय. हीच खासियत राहिली यंदाच्या हंगामामध्ये अजिंक्य घरतची. हर हुन्नरी खेळाडू, हरपन मौला खेळाडू. वाह क्या बात आहे. निलेश वजय दुपारच्या सत्रामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. संघाची धावसंख्या 31 ला 3. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. अग्री प्रीमियर लीगची चर्चा आणि फक्त चर्चा पाहायला मिळते सोमवारच्या दिवसापासून तर रविवारच्या दिवसापर्यंत. यावेळेला वेदचा फटका, काय फटका खेळलाय हार्दिक पांड्या कॉपीबुक स्टाईल मध्ये. चेंडूला फेकून दिलंय. दिस इज अ क्लास मॅसिव्ह हिट. षटकार 6. चांगला फटका आणि तेवढाच मात्र कॅमेरामॅनने बॉलला फॉलो केलं. जय पाटील चला घाई करा, नो मीटिंग नो टाइम. वेदच्या बॅट मधून आक्रमकतेचा फटका आपण पाहू शकाल. ही आपण बाईक पाहतायत HF डिलक्स हिरोची. आणि कोणता खेळाडू फर्स्ट ठरेल की असा या बाईकवर स्वार होईल. आतापर्यंत भरपूर रेस मध्ये आपण पाहिलं तर खेळाडू येतील का, अवतीभोवती असतील का. पंकज पाटील पालनने जी आतापर्यंत खेळ केले 150च्या वर रन ज्याच्या बॅट मधून निघाले. 37 ला 3. मात्र आता तुम्हाला 2 षटक ही 8 मिनिटात फेकायची आहेत, लक्षात घ्या. चला चर्चा जास्तीत जास्त करू नका, वेळ दौडू नका प्लीज. चला मॅच क्रमांक आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळेल ती 5 क्रमांकाची मॅच क्रिएटिव्ह जी सुरू आहे. तर 6व्या क्रमांकाची मॅच आपण पाहणार आहोत. नेहाली स्वरंगी वॉरियर्स दुकटन आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. नो बॉलचा इशारा जरूर दिला गेलाय. प्रफुल्ल पुढे सरसावतील. एक रन तर मिळेल. दुसऱ्या रन साठी पलटले दीपक मडवी. आराम के साथ 2 धावा घेतोय. 9+2 मिळतील 3 धावा. बिमरच्या स्वरूपात हा बॉल डिलिव्हर्ड झाला होता. 3 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 40 या धावसंख्येवर 40 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना क्रिएटिव्ह 11 माकणे टीम डू ऑर डाय असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय क्रिएटिव्ह 11 माकणे या टीम साठी. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, फ्रीडचा बॉल होता, इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. अप्रतिम ऑन दी अप खेळत असताना सरळ बॉल निघून जाईल. 4 रन. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतो दीपक मडवीच्या बॅट मधून. शिवनसईचा ब्रँड आहे. थँक्यू. चांगला फटका खेळला होता. ऍडव्हान्टेज आहे कारण डावखुरे हाताचा गोलंदाज, डावखुरे हाताचा फलंदाज, त्यामुळे ऍडव्हान्टेज मिळतो. तो हा चांगला बॉल पिच केलाय. 1 रन तर मिळेल का, मात्र थोडेसे दूर राहिले होते कारण दीपक मडवीला माहिती आहे ज्या वेळेला आपण पाहतायत या एंड कडून बॅटिंग असते तेव्हा उजव्या हाताच्या फलंदाजाला हवा पोषकदायक आहे. ज्या वेळेला आपण पाहू शकतायत की ह्या एंड कडून आता बॅटिंग दीपक मडवी करतोय तर या फलंदाजाला ऍडव्हान्टेज मिळताना पाहायला मिळतो कारण हवेचा मारा तिथे षटकारांचा मारा. ऑफ साईडला हलक्याच्या आधारे खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण चिराग तरेच्या माध्यमातून. ग्रेट फिल्डिंग. काय फिल्डिंग केली आणि ॲक्युरेट थ्रो. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर फार कमी जण अशी असतात की आपल्या खांद्याच्या जोरावर एफर्ट घेत मात्र फेकी करताना पाहायला मिळतात. त्यामध्ये चिराग तरेचं नाव घेईल. काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवला. गुड फिल्डिंग. 46 ला 3. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय चिराग तरे. आता इथे रोखतील का. चांगली डाईव्ह. एफर्टलेस कामगिरी करत असताना
ग्रेट ग्रेट, परंतु चौकार मिळाला. आमच्या ऑन स्क्रीनवर देवानंद कृष्ण वजीर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु हा फटका पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये आवडेल पाहायला. जबरदस्त ट्रुदी कव्हर खेळला गेला होता. सौरव गांगुली दादाची आठवण आली, गिलीची आठवण आली. सौरव गांगुली दादा नंतर आपण पाहिलं तर सनत जयसूर्या ज्या पद्धतीने फटकेबाजी करायचा. हे आहेत या स्पर्धेचे अध्यक्ष देवानंद कृष्ण वजीर साहेब. आमच्या ऑन स्क्रीनवर थोडासा सन्माननीय व्यासपीठ दाखवला जाईल. हे आहेत या स्पर्धेला संपूर्ण झोकून दिले राजूजी रामचंद्र पाटील साहेब. राजू दादा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. त्यांच्या माध्यमातून 1,21,000 प्रथम पारितोषिक पाहायला मिळतं. राजूजी पाटील साहेब आमच्या व्यासपीठावर आफ्टर लंच नंतर आणि बाईक जी स्पॉन्सरशिप केले गेले त्यांच्याच माध्यमातून त्यांचं खरोखर शतशः आभार असेल. संपूर्ण आग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशन. चांगला फटका बैठकी स्ट्रोक खेळला गेलाय, समोर खेळलेत आणि काय कडक शॉट पाहायला मिळतोय. 6 धावा, ग्रेट टायमिंग. सुंदर फलंदाजीचं या वेळेला कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा जबरदस्त षटकार. गुडघ्यावर बॅलन्स केलं, समोर खेळले, फोर्स केले या बॉलला. टायमिंग टेम्परामेंट चांगलं होतं आणि त्यामुळे बॉल मात्र फार वेगाने निघून गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवर आपण पाहू शकतायत 56 धावा, अब तक 56. आता तुमच्याकडे 3 मिनिटे आणि 52 सेकंद आहेत. HF डिलक्स ची ही हिरोची बाईक आपल्याला पाहायला मिळते आमच्या ऑन स्क्रीनवर. आदरणीय सन्माननीय श्री राजूदादा पाटील 0007 यांकडून 56 झालेत, 56 धावा. आणि ही बाईक आपण पाहतायत. कोणता खेळाडू या बाईकवर स्वार होईल, कोणत्या खेळाडूच्या हातात ही चावी मिळेल, जो कष्ट करेल त्याला ही बाईक जाईल. अगं मोटर्स शोरूम मधून ही बाईक आपल्याला पाहायला मिळते. अभिनेश किनी सध्या चर्चेत आहेत आणि सुंदर ही बाईक आपल्याला पाहायला मिळते. पहिली वहिली बाईक या लीगच्या फॉर्मॅट मध्ये, अर्थातच आग्री प्रीमियर लीग मध्ये आपण पाहणार आहोत. अगोदर बायसिकल भरपूर जणांनी मात्र मिळवलेत, परंतु ही बाईक घेण्याचं स्वप्न कोणत्या खेळाडूचं पूर्ण होईल. कष्ट करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला यश मिळत राहील. कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये शॉर्टकट नसावं, हार्डवर्क असावं. जेव्हा तुम्ही हार्डवर्क करून जेव्हा तुम्ही चांगलं काम करता त्यावेळेला लोक आयुष्यात तुम्हाला लक्षात ठेवतात. डिंग डॉंग ग्रुप त्यांच्याकडून आपण पाहतायत मंजित कुडू, अर्थातच मोटूला आपण पाहतायत. मंजित कुडू हॅट्रिक घेतली तर 2000 रुपये डिंगडॉंग ग्रुप करून आणि छोटा डॉन यांच्याकडून 500 रुपये. दरम्यान पहिल्याच बॉलवर या वेळेला अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळाला. वेद वर्सेस मंजित कुडू आणि जबरदस्त ऑन द टोस खेळला गेला होता. गॅप शोधला, इनफिल्डच्या वरून क्लिअर केलं आणि सरळ बॉल निघून जातोय. डॉन किलर बिरवाडी सरपाडाच्या स्टँडच्या दिशेने 4 रन. सुपर बॅटिंग, 60 धावा झालेत. 5वं षटक प्रगतीपथावर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन या नेहाली स्वरंगी वॉरियर्स भुट्टन आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. नारायण वजे आणि सुशांत वजे आपण प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करायचंय. 6 षटकानंतर ऑफ साईडला जरूर खेळले गेले ते एक नंतर मेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल की काय, परंतु इथे खराब फिल्डिंग. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनचा वेध घेतला या बॉलने. आता हे बॉल मात्र सीमारेषा गाठतायत. कदाचित वेदला सीमारेषेने आवाज दिलाय की फक्त आता मात्र या वेळेला सीमारेषा गाठायचंय तुला. आणि लगातार हा दुसरा चौकार. खराब फिल्डिंगचा नतीजा या स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या अँगलने स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना आपण पाहिलं तर या फलंदाजाला दाखवलं जातं चांगली बॅटिंग करतायत. आतापर्यंत 64 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मात्र लगातार तिसरा चौकार. गुड बॅटिंग, सुपर बॅटिंग करत असताना योग्य त्या वेळेला योग्य गिअर टाकण्यात आलाय आणि त्याचा परिपूर्णता मात्र परिपक्वता दाखवलाय. 3 लगातार चौकार.
पारगावचं भवितव्य म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, अपकमिंग यंग टॅलेंट, नवतरुण उभारता सितारा खेळाडू, संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत असताना पाहायला मिळतोय. यश गरत यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी वेदला 500 रुपये बक्षीस लावलं, परंतु इथून बॅटची एज घेत अक्षय यांच्या हातामध्ये बॉल विसावला आणि अखेरकार मंजित कुडूने विकेट मिळवली. 3 चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन केलं, लाईन अँड लेंथ मेंटेन केली, ऑफस्टंपच्या बाहेर बॉलला पिच केलं आणि इथून विकेट मिळाली. फलंदाज बाद. हलकीशी बॅटची एज होती, शफल झाले होते, मिडल स्टंपवरून ऑफ स्टंपला आले आणि इथून वेद घरतला परतावं लागतं. चांगली बॅटिंग केली, नो डाऊट अबाउट इट. आपला रोल काय आहे, आपली भूमिका काय आहे, कारण जेव्हा तुम्हाला संघामध्ये तुमची वर्णी लागते त्यावेळेला तुम्हाला 100% द्यावे लागतात. या खेळामध्ये सबब आणि कारणच सांगून चालत नाही, कारण सांगणारी माणसं, कारण सांगणारी माणसं ही मात्र यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी माणसं कारण सांगत बसत नाहीत. त्यामुळे मात्र सबब आणि कारण बिलकुल चालत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. खेळ तो वाचेल या तंत्रावरच आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की करायची असेल तर गुणवत्ता दाखवा आणि तुम्ही प्लेइंग 11च्या स्क्वॉड मध्ये या. 68 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 बॉलमध्ये 35 रन. दीपक मडवी एका साईडला मात्र पाहतायत वेदच्या बॅटिंगचा आनंद घेतला. चेंज ऑफ पेस मंजित कुडूने ओळखलं होतं. अमित त्याचं मायनस पॉइंट काय आहे हे ओळखलं गेलं. बऱ्याच वेळेला पाहिलंय फास्ट बॉलरला तो खूप षटकार आणि चौकारांची आतषबाजी करतो, परंतु इथून मंजित कुडूने ओळखलं की या खेळाडूचं मायनस पॉइंट काय आहे. त्यामुळे नकल बॉल फिंगरचा वापर केला. बॅक ऑफ द हँडचा वापर करत असताना नकल बॉल पाहायला मिळाला. ग्रेट डिलिव्हरी, डॉट बॉल आला. पुन्हा एकदा स्लोवर 1 बॉल फसवलंय. लगातार 2 बॉलवर 2 डॉट आले. 3 चौकार आल्यानंतर सुद्धा न डगमगता न डळमळीत होताना मी चांगली गोलंदाजी करेन. 68 लॉस ऑफ 4 विकेट. 5 षटकांचा खेळ अखेरीस. चला शेवटचं षटक लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवर आणायचंय. नेहाली स्वरांगी वॉरियर्स दुकटन आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे दोन्ही टीमचे कॅप्टन या 6 बॉल नंतर आपण लगेच टॉस बॉक्स जॉईन करा. अगदी सुंदर मैदानाची उभारणी केली गेले, परंतु हे मैदान उभारण्यासाठी काय कष्ट घेतले असतील. खऱ्या अर्थानं जवळजवळ आपण पाहिलं तर 200 डंपर एवढं माती या मैदानाला लागली आणि त्यामुळे हे मैदान सुसज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या वर्षात एकविरा चषकाला आपण पाहिलं असेल की ग्राउंड कसं होतं आणि यंदा ग्राउंड कसं आहे. म्हणजे एकविरा चषकामध्ये जेव्हा बाहेरचे खेळाडू येतील, एक फॉर्मॅट म्हणा किंवा आमंत्रित संघ असतील ते 32 संघ, ते तर अक्षरशः भारावून जातील आणि साखरेकरांची तारीफ करताना ते विसरणार नाहीत. आणि त्यांना हे मैदान सध्या तरी वसईमध्ये अशा प्रकारचं मैदान पाहायला मिळत नाही. त्यामुळे वेगवेगळे मैदानं जेव्हा उभारली जातात त्यावेळेला कौतुकास्पद होतं आणि त्या पाठीमागे खरोखरच राजूजी पाटील यांचा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल आणि इथून आपण पाहतायत बीमरच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 69 लॉस ऑफ 4 विकेट. अग्री प्रीमियर लीग यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चिराग तरे पुढे सरसावतील. चिराग तरेने यंदाच्या हंगामामध्ये या पर्व 9व्या मध्ये प्रभावित केलंय. बॅटिंग करताना पाहायला मिळाला, मात्र इथे हवेचा अंदाज बांधता आला नाही. थ्रो परफेक्ट होता, परंतु हवेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हा बॉल थोडासा अजून वर जात असताना या पण रिव्ह्यू घेतला गेलाय. अंपायर कॉल बीमर आहे का ते आपण चेक करूया की डीप मध्ये बॉल आहे. डिसिजन पेंडिंग.
या स्पर्धेच्या माध्यमातून कार्यकारिणी समिती देवानंद कृष्णा वजेसाहेब अध्यक्ष, भूपेजी गणेश गावड उपाध्यक्ष, योगेश रमेश तरे सचिव, रुपेशजी नरेश पाटील खजिनदार. यस नो बॉल, नो +3 मिळतील 4. आणि या वेळेला गोलंदाज आपण पाहिला तर प्रणय त्यानंतर रत्नाकांत अरुण पाटील सल्लागार, किशोर नारायण वजे सहसचिव, प्रशांत रमाकांत केनी सहखजिनदार, मनोज दिलीप पाटील सल्लागार पारगाव गट, संदेश भगवान पाटील सल्लागार सफाळे गट, विनोद चंद्रकांत पाटील सल्लागार उमरोळी गट, संजय गजानन गरज सल्लागार चांदीप गट, कल्पेश बालचंद्र कुडू सदस्य, संजय एकनाथ किनी, विशाल परशुराम पाटील, तुषार भगवान पामाळे, स्वप्नील कृष्णा पाटील, विशाल विनोद गरज, निलेश जयवंत वजे, संदेश रवींद्र पाटील, सचिन नरहर किनी, वैभव सुधीर गरत, विक्रम काशीनाथ गरत, प्रफुल्ल नरेश वजे, सुनील मोहन वजे, जयकांत एकनाथ तरे, मनोज अनिल गरत, रोहित जनार्दन किनी, धनंजय नारायण पाटील, मनीष कमळाकर गावड, गौरव लालनाथ किनी. अप्रतिम ऑन साईडला चांगला फटका तर आहे, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता, परंतु फ्रीडचा बॉल आहे. कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं होतं. एक रन तर मेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 74, लॉस ऑफ 4 विकेट. प्रमोद रमेश घरत, राकेश बंडू कुडू, मनोज किशोर पाटील, परीस विलास किनी, भालचंद्र बंडू पाटील, अक्षय बुधाजी घरत अँड ऑल टीम आपलं मनपूर्वक धन्यवाद. 74ला 4 आतापर्यंत 5 बॉल शेष राहिलेत. प्रणयला बंदी आणली गेली, 2 बिमर त्याने डिलिव्हर्ड केले, त्यासाठी मात्र आपण पाहिलं तर बंदी आणली गेली आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी तन्मय तरेला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते आतापर्यंत 74ला 4. शेवटचे 4 बॉल आहेत आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या 4 बॉल नंतर प्रेझेंटेशन बॉक्स जॉईन करा. नेहाली स्वरंगी वॉरियर्स धुकटन आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. अप्रतिम आपण पाहतायत ज्या पद्धतीने 1 रन ऍड केली जाईल. 39 रन आतापर्यंत दीपक मडवीच्या बॅट मधून आले. 18 बॉल मध्ये सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतायत. धावसंख्या स्कोर कार्डवर 75 वर जाऊन पोहोचले गेले. 75 धावा. ह्या वेळेला 1 रन तर मेल अमित पाटीलच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 76. या धावसंख्येवर एक फायटिंग टोटल कडे वाटचाल जरूर आहे, परंतु क्रिएटिव्ह 11 माकणे टीम कशा पद्धतीने बॉलिंग करेल यावर डिपेंड असेल, कारण डू ऑर डाय त्यांच्यासाठी आज सामना आहे. करो या मरो, मात्र असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑलरेडी एकविरा ग्रुप माकणे टीमने जबरदस्त खेळ करत क्वालिफाय झालेत. एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 1 रन तर मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि अमित पाटीलला या वेळेला आपण पाहतायत परतावं लागतंय की काय एक्झॅक्टली. या वेळेला विकेट डाऊन. दीपक मडवीला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या 77. 77ला 5. 39. 40 रन आतापर्यंत पाहायला मिळाले 19 बॉल मध्ये. प्रथम क्रमांक सौभाग्यवती धनश्री भगवान पाटील, ग्रामपंचायत सदस्य साखरे व श्री भगवान नारायण पाटील, प्रवक्ता पालघर जिल्हा मानवाधिकार मिशन यांकडून. द्वितीय चषक श्री मुकेश दादा भंडारी, मुंबई भंडारी वाडी साखरे. त्यानंतर तृतीय चषक कैलासवासी अनंत नामदेव वजे यांच्या स्मरणार्थ श्री सचिन अनंत वजे साखरे यांकडून. चतुर्थ चषक कैलासवासी जगन्नाथ नथू पाटील व कैलासवासी जयश्री जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री प्रमोद जगन्नाथ पाटील साखरे व सौभाग्यवती संपदा संदीप किणी यांकडून. ऑन साइडला फटका तर छान आहे. हुक केलंय आणि सरळ चेंडूला या 6 धावात बुक केलंय. क्लास टायमिंग.
या शेवटच्या बॉलवर षटकार आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 82, 83 धावा आणि 84 धावांचं लक्ष्य ते समोर ठेवलं गेलंय. 84 रन्स टू विन. आई एकविरा ग्रुप माकणे या टीमला 84 धावांचं लक्ष्य. चला या टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. या निलेजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. सुशांत वजे ऑलरेडी जॉईन झालेत. नारायण या त्वरित या लवकरात लवकर. चला फिल्डिंग लवकरात लवकर सजून घ्यायची आहे. वेळेची तिरंगाई करताना क्रिएटिव्ह 11 माकणे टीम प्लीज डोंट वेस्ट द टाइम. या दोन्ही टीमच्या कॅप्टनचं वेलकम आहे. या महत्वपूर्ण लढतीमध्ये श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे टीमला सुद्धा खूप महत्वपूर्ण हा सामना असेल. टॉस साठी मात्र ती मागणी करतायत. या आपण 2026 APL सुशांत टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. डेफिनेटली काही चेंजेस केलेले आहेत आता या लढतीमध्ये. हा 1-2 चेंजेस असतील नंतर सांग. पंकज पाटील पालन यांचं कसं कौतुक करशील? ॲज अ कॅप्टन म्हणून त्याला तुम्हाला मात्र या वेळेला जरूर वर्णी लागले गेले आणि त्यानंतर सर्व खेळाडूंना घेऊन चालणारा असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर कसं एकंदरीत डगआउटमध्ये वातावरण कसं असतं? शांत असते. पालंदा सर्वांना घेऊन चालतो. ही स्पर्धा खेळताना एन्जॉय करतायत? खूप एन्जॉय करतो. थँक्यू व्हेरी मच. सुशांत, जाता जाता एक प्रश्न विचारेन की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा तुझा आवडता खेळाडू कोण आहे? MS धोनी. आणि टेनिसमध्ये श्रेयस कदम आणि करण मोरे. क्या बात आहे. श्रेयस कदम आणि करण मोरे असे दोन टेनिसचे हिरे IPL मध्ये सध्या तरी ते झळकत आहेत. नारायण, टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? क्षेत्ररक्षण. आता काही चेंजेस केलेले आहेत. संघ मालकांचं कौतुक कसं करशील? चांगले आहेत, खूप चांगले. थँक्यू व्हेरी मच. नारायण वजे जास्त बोलत नाहीत परंतु बॅटने आणि बॉलिंगने खूप चांगलं उत्तर देतात. नुकताच टॉस झाला निलेजी वजे साहेब यांच्या शुभ हस्ते आणि टॉस आपण पाहिलात तर नेहाली स्वरांगी वॉरियर्स धुकटन ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी असतील मीराबाईंचा आवाज या आपण ऐकूया. मिस्टर मनीजी पाटील. धन्यवाद. मुनीत कुडू, विश नेटवर्क कॅमेरामॅन. धन्यवाद प्रभुजी शेडगे. आणि बघा मुख्य मंचावर सर्व रिलॅक्स पोझिशन मध्ये आहेत. टीम आरामात आहे आणि आनंदी आहेत या 3 दिवसाच्या प्रवासावर. मनोजजी पाटील त्यांची विचारपूस करतायत आणि कॅम्पा एनर्जी एन्जॉय करतायत. धन्यवाद. तर आता बघूया चालू असलेल्या सामन्याच्या दिशेनं. पण आता आपण एक कविता घेणार आहोत. अजून एक कविता राजू दादा आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आगरी प्रीमियर लीग मॅच ऑन करूया. चला लवकर लवकर सामना स्टार्ट करूया, कारण या ठिकाणी आपण थोडा वेळ थांबतोय कारण मार्किंग चालू आहे. आणि मार्किंग चालू असल्यामुळे आमच्याकडे अजून एक कविता. खरं तर उद्या निवडणुका आहेत आणि उद्या निवडणुका असताना त्याच विषयावर आधारित एक कविता आमच्यापर्यंत नितुराज पाटील भिवंडी गोवेगाव यांच्या वतीने पोहोचलेली आणि मी तुमच्यासमोर ती प्रस्तुत करतोय. सामना सुरू होण्याच्या अगोदरच ती प्रस्तुत करेनच, त्यात कुठलंच जमत नाहीये. सामना ऑन होईल. तर उद्या निवडणुका आहेत महानगरपालिकेच्या आणि कामाच्या माणसाला, हक्काच्या माणसाला आपण निवडून द्याल अशी अपेक्षा आहे. तर ती कविता अशी आहे की उठ र आगरी माणसा जुरूक जागावं, जाऊन गावांची सालन मत देऊन मोकलावं. सालनचे खोलीन गेल्यावर विचार कर कोण खोटा न कोण ह खरा. सालनचे खोलीन गेल्यावर विचार कर कोण खोटा न कोण खरा. त्याचे नावापुरं तुझं वोट कर न त्यालाच तू मतदान कर. आश्वासन तर समधीच देत रेतन सुधारण्याच्या भाषा मारित असतन. आश्वासना समधीच देतन सुधारण्याच्या भाषा मारित असतन. नको बोलू त्यांचे खोटे आश्वासनाला, वाटलं तुझे मनाला मत दे त्याला. समधी सांगतान साहेबाला मत द्या, साहेब आपली कामं नक्की करील. समधी सांगतान साहेबाला मत द्या, साहेब आपली कामं नक्की करील. साहेबांनी कोणचं भला केला सांगा ना, मग तुमच्या साहेबाला मत मागा. शेवटी यो कवी एकच सांगते तुम्हाला, जो खराच येईल आपल्या कामाला. शेवटी यो कवी एकच सांगते तुम्हाला, जो खराच येईल तुमच्या कामाला. चला जाऊ मतदान केंद्राला, आपले आवडते नेत्याला मत देवाला.
तर मग शब्दांकन आहे नितुराज पाटील, भिवंडी गोवेगाव. धन्यवाद. चलूया आता या दुसऱ्या डावाच्या दिशेनं. 84 धावांची गरज होती आणि त्यातल्या त्यात हा नो बॉल आहे. तर आता धावसंख्येकडे लक्ष देऊया. अमर आम्हाला कळवतील धावा झालेल्या आहेत 3 धावा, 3 रन्स. 14च्या गतीनं प्रत्येक षटकामागे धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्यासाठी प्रणय आणि मंजितसाठी ही स्पर्धा खूप चांगली राहिली. आदरणीय राजूदादा पाटील ज्यांच्या वतीनं या स्पर्धेला तो आधार दिला गेलेला आहे, ज्यांच्या वतीनं या स्पर्धेला मार्गदर्शन मिळालेलं आहे, त्यांना आपण स्क्रीनवर पाहिलं. चुका जर अशाच होत राहिल्या, पुन्हा एकदा इम्पॅक्ट आपण चेक करणार आहोत. येस इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट की डाऊन द वेस्ट, तो इम्पॅक्ट आपण चेक करणार आहोत. आणि अजित म्हात्रे सर येतील विश नेटवर्कच्या वॉररूम मध्ये आणि आपण तपासणी करणार आहोत. आई एकविरा ग्रुप या संघाला पाठलाग करायचा आहे 84 धावांचा, त्यासाठी आहे 36 बॉल्स. पण अमित पाटीलचं हे पहिलं षटक थोडंसं अडखळत सुरू झालेलं आहे आणि आता पाहूया पुन्हा एकदा मदत फलंदाजांना मिळते की ती मदत गोलंदाजाला मिळते. कारण पहिला बॉल डॉट आला, सुरुवात चांगली होती अमितची आणि हा नो बॉल आहे. म्हणजेच अमित यांच्या डोक्यावर हात का गेलाय त्यांना कळलं असेलच की ते आता हे षटक कंटिन्यू करू शकत नाही. रिप्ले मध्ये पुन्हा एकदा दिसते की इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट आहे आणि त्यामुळे अजित म्हात्रे सरांनी तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला. विश नेटवर्कचा खूप चांगलं कॅमेरा वर्क आहे. खरं तर पंचांना थोडं सहकार्य मिळते जेव्हा धीम्या गतीनं परफेक्ट अँगलने आपण त्या घटनेला पाहतो. चला जास्त वेळ घेऊ नका, दुसरा बॉलर यूज करायचा आहे लगेच. अमित पाटील, पहिल्या चेंडूचाच खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या 3-6. पहिल्या चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या पोहोचते 6 याकडे. चला आता बॉलिंग मार्कवर नवीन बॉलर पाहायला मिळत आहेत, ते म्हणजेच अमितच्या नंतर जे षटक राहिलेलं आहे ते षटक पूर्ण करण्यासाठी बॉलर येत आहेत. क्रिएटिव्ह एलिन माकडे या संघाकडून बॉलर येत आहेत. वैभव आहेत का? वैभव गोलंदाजी करण्यासाठी आता आपल्या जागेवर येत आहेत, बॉलिंग मार्कवर येत आहेत. सहा धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी 78 धावांची अजूनही गरज आहे. बॉल असतील 35. पुढचा बॉल फ्री हिट. स्ट्रायकर साईडला फलंदाज सज्ज होतोय. संधी मिळाली, ती कशी हातातून सोडणार. बॉलवर प्रहार करून बॉलला पाठवलंय सीमारेषा पार, थेट मालिकावीरच्या बाईकवर षटकार. साधा बॉल. थँक्यू राजू दादा. जसं VIP बॉक्स मध्ये जर बॉल गेला तर आज 7,000 रुपये आहेत, बरोबर. मग जर मालिकावीरच्या बाईकवर जर बॉल आदळला तर काहीतरी असायलाच पाहिजे. आताच बॉल मालिकावीरच्या बाईकवर आदळलेला आहे, षटकार तसा आलेला आहे. विचार करूया उद्यापासून नक्कीच ती देखील संकल्पना आदरणीय राजूदादांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेलच. पण दरम्यान अग्रेसिव्ह बॅटिंग प्रणयच्या वतीनं पाहायला मिळते. म्हणजे अजूनही त्यांच्या संधीची वाट पाहतायत नॉन स्ट्रायकर्स एंडला. वैभव हे षटक कंटिन्यू करण्यासाठी आलेत, पण त्यांना षटकाराने मैदानाच्या आतमध्ये त्याचं स्वागत केलेलं आहे. आणखीन एक आक्रमक प्रयत्न, पण यावेळेस ड्राईव्ह केलंय. काऊकोनाला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. योग्य बॉल कलेक्ट करून योग्य त्या एंडला थ्रो करतो. तोपर्यंत थोडीशी चुकामुक फलंदाज प्रणयची झाली होती. प्रणयची खेळी सकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली राहिली. प्रणयने आजचा दिवस चांगला खेळून काढलेला आहे. पण पाहूया संध्याकाळचं सत्र प्रणय आपल्या नावावर करतायत का. प्रणयने आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 12 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आई एकविरा ग्रुप संघाची धावसंख्या बिनबाद 14. 3 चेंडूचा खेळ चालू झालाय, अजून 3 चेंडूचा खेळ बाकी. आउटसाइड द ऑफ स्टंप आणि अमित पाटीलचा हा सामना कसोटी घेते. कारण गोलंदाजी करताना अमित चुकले आणि विकेट किपिंग करताना प्रणयचा विकेट मिळणार होता. क्लोज किपिंग आणि प्रॉपर त्यांनी पोझिशन घेतलीच होती बघा. बॅटची आउटसाइड एज आणि हाताशी संपर्कात बॉल आला होता, पण तो कॅच कंप्लीट नाही होऊ शकला. अमित फ्रस्ट्रेट आहेत, कारण गुणतालिकेमध्ये वर यायचंय, प्रयत्न प्रत्येकाला करायचा आहे. एकट्याने खेळून सामना जिंकू शकत नाही, अमितला सुद्धा ठाऊक आहे. धावसंख्या 14. पुढचा बॉल वैभव, फुल टॉस बॉल. आणखीन एक चुकीच्या पद्धतीचा चेंडू त्या गोष्टीवर
पुन्हा एकदा निर्बंध लागतील आणि गोलंदाजाला हा बॉल परत टाकावा लागेल. नो बॉल आहे, नो बॉल. पंचांचा निर्णय. येस, चला दरम्यान थांबू नका. चला आता डीआरएस कॉल केलेला आहे. फिल्डिंग टीमने आता डीआरएस कॉल केलाय. हा नो बॉल. पण त्या ठिकाणी पाहूया झेलकीच्या स्वरूपात तर बाद होतील की नाही ते आता या निर्णयानंतर कळेल. अजित मात्रे सर जॉईन होतील तिसऱ्याच्या पंचांच्या भूमिकेत. थोडे व्यस्त राहिलेल्या त्या पहिल्या षटकामध्ये तिसरे पंच अजित मात्रे सर आणि तपासणी करतील या घटनेची की हा इम्पॅक्ट नेमका कुठे आहे, वेस्ट साईडच्या वर की खाली. चला अजित मात्रे सर आपण जॉईन व्हायचंय वॉर रूम मध्ये आणि तपासणी करणार आहोत या मागच्या घटनेची. क्रुशियल मोमेंट, कारण आता आपण अ गटाच्या शेवटच्या टप्प्यावर आहोत आणि अ गटाच्या शेवटच्या टप्प्यावर प्रत्येक संघाला जिंकायचंच आहे, जास्ती फरकाने जिंकायचंच आहे. त्याचवेळे क्रिएटिव्ह 11 संघाकडून अशा चुकांची अपेक्षा तर नव्हती. मान्य आहे की नवीन बॉल आहे, ग्रीप नाही होत, पण आता एक्सक्यूज देऊ नाही चालणार. जर एक्सक्यूज दिला तर मग वर्षभर वाट पाहावी लागणार. अजूनही सामन्यामध्ये पलटवार करण्याचा मौका क्रिएटिव्ह 11 या संघाकडे आहे, पण फलंदाजांनी जबरदस्त खेळ सादर केलेला आहे. या पहिल्या षटकामध्ये जितक्या चुका प्रतिस्पर्धी संघाकडून होत आहेत त्या चुकांचा फायदा उचलला जातोय. चला नो बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. हा नो बॉल आहे. रिव्ह्यू लॉस्ट बाय फिल्डिंग टीम. दोन रिव्ह्यू पैकी एक रिव्ह्यू आपण गमावलेला आहात, लक्षात घ्या. टीम क्रिएटिव्ह बघा खूप जास्त वर इम्पॅक्ट करताना हा बॉल पाहायला मिळालेला आहे आणि मंजितने प्रयत्न चांगला केला होता. षटकार खेचण्यासाठी त्याने प्रयत्न केले होते पण मात्र नाही यशस्वी झाले. पण हा नो बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिट आहे. नेमकी काय चूक होते ते गोलंदाजांनी ध्यानात घ्यायला हवं, कारण पहिले दोन बीमर अमित पाटीलचे त्यांना हे षटक पूर्ण करता नाही आलं आणि त्यानंतर गोलंदाज वैभव आले आणि वैभवच्या विरोधात 16 धावा आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुढे सरकते और हुबिकट बॉल मागे सरकतोय. शॉट फाईन लेगला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सिंगल कंप्लीट करतोय फलंदाज प्रणय. स्ट्रायकर एंडला आता पोचतील मंजित. आता माफ करा, प्रणय स्ट्रायकर एंडला आणि मंजित नॉन स्ट्रायकर एंडला. धावसंख्या 17 झालेली आहे. 70 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. म्हणजे ज्या गतीने जायचंय ती गती मेंटेन केले. सुरुवातीवर सर्वांचं लक्ष असतं आणि ती सुरुवात फलंदाजांची आहे, पण शेवट गोलंदाज वैभवच्या नावावर येतोय. हा डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. चला एकत्र येऊ नका. 17 झालेत. 17 आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 67 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 30 चेंडू 67. एकत्र येऊ नका. चला सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाहीये, फक्त बॉलरने पुढे या. टायमर स्टार्ट आहे आणि आता आपण टायमरचं ड्युरेशन सुद्धा कदाचित कमी करू, कारण आजचं सर्व वेळापत्रक आजच कंप्लीट करायचं आहे. यानंतर आणखीन 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत, त्याचमुळे त्या सूचना सातत्यानं मी देत आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपून धावसंख्या 17 झाले. आदरणीय राहुल प्रकाश पाटील नगरसेवक पालघर नगर परिषद तसेच गटनेते आणि त्यांचं आज पदोन्नती झालेली आहे, गटनेते पण त्यांना मिळालेलं आहे. तर नगरसेवक पालघर नगर परिषद आदरणीय राहुलजी पाटील जे तुम्हाला उद्यापासून 3 दिवस खेळताना पाहायला मिळते, आज पाहुणे म्हणून आज या स्टेडियम मध्ये उपस्थित आलेले आहेत. तर आदरणीय राहुलजी पाटील आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण कृपया मुख्य मंचावर यायचं आहे. तसेच आदरणीय सुदेशी पाटील बहाडुल आपण सुद्धा कृपया मंचावर येण्याची कृपा करावी ही विनंती आयोजन समितीच्या वतीनं मी करत आहे. चल थांबू नका प्लीज. आता ओव्हर संपून 2 ते 3 मिनिटं झालेत. असं होऊ नेऊ नका प्लीज. अजूनही 2 सामने कंप्लीट करायचे आहेत. अंधारात शेवटचा सामना जाईल त्या गोष्टीची काळजी घ्या. भावेश बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. फलंदाजी करता तितकं योगदान त्यांना नाही देता आलं. यावेळेस अपरकट. आज मंजित तसाच खेळतोय जसा मागच्या 2 दिवसांपासून तो खेळतोय. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. चौकार 4 धावा. मंजितसाठी हे 9वं पर्व खूप चांगलं राहिलंय आणि मंजितचा ट्रॅक रेकॉर्ड सुद्धा आम्हाला पाहायला आवडेल की मंजितने मागच्या 5 सामन्यांमध्ये काय कॉन्ट्रीब्यूट केलंय.
फलंदाजीचं काय कॉन्ट्रीब्युशन मंजीचं राहिलेल्या 20 नेटवर तुम्हाला पाहायला मिळेलच. साहिल पाटील ती माहिती आम्हाला देतीलच. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, हुक केल्या बॉलला. हाफ ट्रॅकर बॉलवर आपलं स्पेशल फीचर वापरताना बॉलला फाटवलंय. फाईन लेग, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. कन्सिस्टन्स राहिलेला आहे परफॉर्मन्स मंजित कुडूचा. हे पर्व माझ्या नावावर करायचं. किती शफल झाले, ऑफ स्टंपच्या क्रीज बॉक्सच्या कोण्याच्या पलीकडे पोहोचून हा स्ट्रोक मंजितने खेळलेला आहे आणि आपल्या संघाला जी आवश्यकता आहे ती आवश्यकता पूर्ण करताना मंजित कुडू. धावसंख्या 25. पुढचा बॉल भावेशचा. लेन बॉल होता, बॅटची आउटसाइड आहे. क्षेत्ररक्षण होता होता राहिलं, पण प्रयत्न चांगले होते. बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाचे जीव भांड्यात पडला असावा. तर या ठिकाणी प्रणय घरचा स्टॅट्स आपण पाहतोय. श्रीराम स्पोर्ट्स 13 आणि आता मंजित कुडू यांचा स्टॅट्स तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळणार आहे. दोघांचा रेकॉर्ड येऊ द्या. दोघं जण आपल्या संघाचे खंदे फलंदाज आहेत. मंजित कुडू श्रीराम स्पोर्ट्स विरोधात 8, वीर तानाजी पारगाव विरोधात नाबाद 18. अपील अँड एक्सेप्टेड बाय अंपायर. फलंदाजाचा खेळ संपलाय. हे षटक फायद्यात राहिलाय. भावेशचा खात्यात जाते विकेट. पहिला धक्का. प्रणय ह्याने सुद्धा या पर्वात चांगली कामगिरी दिली होती, पण मात्र त्यांना ती टिकवता नाही आली. चला जास्त वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज आपण सुद्धा धावत यायचे प्लीज. थोडं रिलॅक्स पोझिशन मध्ये येऊ नका. 9 चेंडू आणि 13 धावांचं योगदान, ज्यामध्ये एका षटकाराचा समावेश आहे. स्ट्राईक रेट 144चा प्रणयचा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न गडबडलेला आहे. अपील लावड होती, कारण प्रणयच्या विकेटचं महत्व प्रतिस्पर्धी संघाच्या कॅप्टनला आणि खेळाडूंना माहिती होतं. आणि त्याचबरोबर अमित पाटीलचा तो जल्लोष, कारण प्रणयला गोलंदाज भावेश यांनी बाद केलेला आहे. जिंकायचंय, मोठ्या फरकानं जिंकायचे आहे. त्यासाठी प्रत्येक कॅप्टन आपले सर्वोत्तम पर्याय वापरतोय आणि म्हणूनच आता आई एकविरा ग्रुपचा पर्याय प्रफुल्ल. प्राक्तन अजूनही थांबलाय आणि प्राक्तन प्रफुल्लवर तो विश्वास ठेवतोय. 3ऱ्या क्रमांकावर प्रफुल्ल जातोय. मंजितचा खेळ अजूनही 10 धावांचा नॉनस्टॅकर एंडला थांबतोय. रिक्वायर्ड रन रेट 13.38. म्हणजेच ज्या वेगानं जायचंय धावांचा पाठलाग करताना तो वेग तर प्राप्त केलेला आहे, पण परिस्थिती कधीही बदलू शकते. एक षटक सुद्धा पुरेसं असते पुनरागमन करण्यासाठी. हे षटक थोडंसं महागडं राहिलंय भावेचं, पण त्यांनी विकेटचा शोध घेतलेला आहे. एक महत्वाची बाब आहे. चान्स क्रिएट करावे लागतात आणि तेच चान्सेस क्रिएट करताना भावेश यांना आपण पाहतोय. आणि एका खेळाडूच्या चांगल्या प्रदर्शनाने पूर्ण संघ आनंदी होतोय. ही एक क्रिकेटची वेगळी बाब. भावेश ओव्हर द विकेट. पंच केलंय. क्षेत्ररक्षक आहेत अमित. परफेक्ट थ्रो अमित कडे येतोय हा डॉट बॉल. आता वेग मिळालेला आहे घटनांना. आता मनावर घेऊन क्रिकेट खेळलं जाते. आपण जेव्हा प्रायमरी स्टेज मध्ये असतो तेव्हा आपण तितक्या सचोटीने क्रिकेट खेळत नाही. थोडं रिलॅक्स असतो, थोडं कॅज्युअल असतो. पण आता जेव्हा एंड फेज आहे, शेवटचा टप्पा आहे, प्रत्येक जण आपलं 100% योगदान देतोय. पुढचा बॉल भावेशचा. पुन्हा एकदा पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर्सला. पोस्टिल बॉलवर परफेक्ट कलेक्शन आणि तितकाच योग्य थ्रो बॉलिंग एंडला. वेद त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. 2 षटकांचा खेळ संपतोय. 84 धावांचा पाठलाग करताना आई एकविरा ग्रुप माकडे. 27 धावा, एक फलंदाज बाद. 24 चेंडू आणि 57 धावांची गरज. 24 चेंडू 57 धावा. चला थांबू नका. बॉलरने बॉलिंग मार्कवर यायचंय. सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाहीये. 24 चेंडू 57. किंवा एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. चला 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 चला. बॉलिंग बरोबर बॉलर या. 5-5. चला. 2 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 27 झाले. हा बडा व्यू आणि हा आहे तुमचा पॉइंट टेबल. नेहाली स्वरांगी वॉरियर्स 5 मॅचेस 5 सामने जिंकले. 10 पॉइंट्स. नेट रन रेट 0.38. क्वालिफाईड. आई एकविरा ग्रुप माकडे 5 मॅचेस खेळले, 3 जिंकलेत. 7 पॉइंट 0.45 नेट रन रेट. क्वालिफाईड. पण आता आणखीन एक जागा शिल्लक आहे. त्यावर आहे श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे.
ज्यांचा नेट रेट -0.09 पण पॉइंट्स त्यांचे 5 आहेत. त्यामुळे कदाचित या सामन्यानंतर तो उलटफेर गुणतालिकेवर तुम्हाला पाहायला मिळू शकेल. तिसरं षटक सुरू होते. अजित हो यावेळेस परफेक्शन बॅकफुटला बॅलन्स करून पंच केलंय अपोजिट टू विन डिरेक्शन. त्याचमुळे तो भुर्दंड बसलेला आहे प्रफुल्ला. खेळ संपलाय. धक्का बसतोय. टीम आई एकविरा ग्रुप माकडे. हवेच्या विरुद्ध दिशेला खेळाल तर मग तो भुर्दंड बसेलच. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल नॅचरली इनकटर होता. पंच करताना तो कॅच कंप्लीट झाला. एक्स्ट्रा कव्हरला. चला एकत्र येऊ नका प्लीज. बॅटर आपण सुद्धा घाई करा. चला घाई करा. एकत्र येऊ नका. मराठी भाषेत आगरी भाषेत बोलू का आता. एकत्र येऊ नका. लवकरात लवकर आपण आपापल्या जागेवर पोहोचा. कारण यानंतर अजून 2 सामने आम्हाला पूर्ण करायचे आहेत. त्याचमुळे त्या सूचना आम्ही देतोय. प्लीज फास्ट फास्ट फास्ट. चला फास्ट. अमित चला. 2 फलंदाज बाद. आई एकविरा ग्रुप 27 धावा. पहिल्याच बॉलवर विकेट मिळालेला आहे. आणि प्राक्तन किणी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अभिजितजी वीरेंद्र पाटील छकुली व्हेजिटेबल शॉप बहाडोली यांच्या वतीने 1000 रुपयांचं आर्थिक सहकार्य अग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनला मिळाले. धन्यवाद आदरणीय अभिजितजी वीरेंद्र पाटील. पहिल्या बॉलवर विकेट मिळाले. अजितच्या खात्यात विकेट जाते. प्राक्तन किणी कॅप्टन येत आहेत. कॅप्टनला ती भूमिका घ्यावी लागेल. त्यांनी मंजूर देखील केलंय की हे पर्व माझ्यासाठी तितकं चांगलं नाही राहिलंय, पण आता हा शेवटचा टप्पा आहे आणि चांगलं करण्यासाठी सर्वोत्तम द्यावं लागेल प्राक्तनला. आणि ते दिलंय. सरळ बॅटचा वापर करत बॉलला पाठवलंय थेट स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. वजनदार षटकार. जितकी ताकद आहे तितकी झोकली या स्ट्रोक मध्ये. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी बट परफेक्शन. बॅटच्या मध्यावर बॉल कनेक्ट केला आणि त्यानंतर त्या बॉलवर 6 धावांचा शिक्का लागलाय. प्राक्तनने काय एंट्री केलंय म्हणजे आतमध्ये. कॅप्टन कसा असायला हवा, त्याने अडचणीमध्ये असताना संघाला कसं सावरायला हवं तेच पाहताना प्राक्तन. षटकाराची नोंद. धावसंख्या पोहोचते आता 6च्या बदल्यात 33 धावा. 22 चेंडू 51 धावांची गरज. मॅच इज ऑन. आई एकविरा ग्रुप. पुढचा बॉल जाऊ दिलं. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेरचा बॉल. कुठला स्ट्रोक ऑफर नाही केला प्राक्तनने. त्याला माहिती आहे की आपल्या आवाकाच्या खूप जास्त बाहेर हा बॉल आहे. वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झाला. पण थोडे शफल झाले होते प्राक्तन. थोडे शफल ते झाले होते. ऑफस्टमच्या बाहेर सरकले होते. पण बॉल खूप जास्त बाहेर असल्यामुळे एक्स्ट्रा रन मिळाली. अजूनही आपण प्राक्तन स्टान्स पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर आहे, पण बॉल वाईड लाईनच्या बाहेर आहे. कधी कधी मिसअंडरस्टँडिंग होते फलंदाजाला की मी तर स्टान्स घेतलाच नाही, पण तुम्ही ऑलरेडी शफल झालेले असता ऑप्शनच्या बाहेर. त्याचमुळे कधी कधी ते कळत नाही. पण यावेळेस दोन्ही वेळेला बॉल बाहेरच्या वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झालाय. त्याचमुळे एक्स्ट्रा रन मिळत आहेत. धावसंख्या 35 धावा. 2 फलंदाज बाद. म्हणून गार्ड घेणं किती महत्वाचं असतं कुठल्याही फलंदाजासाठी, जेणेकरून त्याला रेंज कळते चेंडूची. पुन्हा एकदा वाईड, म्हणजेच वाईड बॉलची तिकडी पूर्ण केलेली आहे. वेळ वाचवायची पण वेळ वाया जाते. गोलंदाज काहीतरी वेगळा विचार करतोय, म्हणूनच आता गोलंदाजाला समजावण्यासाठी 3 डायरेक्टर आलेत. आता गोलंदाज ऐकेल तर कोणाचं ऐकेल. 3 वाईड बॉलच्या धावा मिळत आहेत. आयएकविरा ग्रुपला धावसंख्या 36 झाले. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 22 चेंडू 48 धावा. 22 चेंडू 48 धावा. खरं तर मोठ्या फरकानं जिंकायचं होतं क्रिएटिव्ह 11ला, पण आता आयएकविरा ग्रुपने सुद्धा जरी तो क्वालिफाय झालाय, आम्हाला आणखीन वरच्या क्रमावर जायचं आहे. तोच इंटेंट कॅप्टन प्राक्तनचा आहे. नेट रन रेट चांगला आहे आयएकविरा ग्रुपचा. चांगला बॉल यॉर्कर लेन. डिफेन्सिव्ह अप्रोच प्राक्तनचा. फलंदाजाला कन्फ्यूज करण्यासाठी ब्लॉक होल डिलिव्हरी तुम्हाला हाताळाव्याच लागतील. आणि म्हणूनच बॅकलिपला खाली घेतलं प्राक्तनने. ऑप्शनच्या बाहेर शफल झाले होते, पण परफेक्ट वाईड यॉर्कर. बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल मागे सरकला. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात होता. जास्त काही फायदा नाही उचलता येऊ शकला आयएकविरा ग्रुपला, पण हे षटक चांगलं राहिलंय. विकेटचा शोध घेतलाय. सर्वात महत्वाची बाब ही आहे या षटकाच्या पहिल्या बॉलवर. फुलटॉस बॉल. पदलालित्य. स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे तर स्ट्रेट लॉंग ऑफला. बॉलिंग एंडला थ्रो होईपर्यंत पूर्ण केली जाते. 1 धाव 1 धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते आयएकविरा ग्रुपची 37 धावा. टार्गेट 84चं आहे, त्यापैकी 37 धावा पूर्ण केल्यात आयएकविरा ग्रुपने. अजूनही 2 चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातला बाकी आहे. अजित पुनरागमन करतोय, ज्यासाठी त्याला या षटकाची
जबाबदारी दिले. थोडंसं पता तर मंजित खूप वेळापासून नॉनस्ट्रायकर एंडला थांबला होता आणि म्हणूनच त्याचा मोमेंटम ब्रेकडाऊन झालाय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल इन कटर होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेने रोटेट झाला. ते रोटेशन ओळखलं होतं मंजितने, पण व्यवस्थित मॅनेज नाही झाला तो स्ट्रोक. हो, यावेळेस कनेक्शन झालंय आणि कनेक्शन इतकं चांगलं आहे की बॉल थेट काऊ कॉर्नर सीमारेषा पार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. सिक्सर. छोटा पॅकेट, बडा धमाका. 18 चेंडू 41 गरज. बघा काय त्यांनी पदलालित्य वापरलं. हलकस स्टेप आउट झाले आणि त्यानंतर बॅटचा फेस त्यांनी क्लोज केला काऊ कॉर्नरला आणि 6 धावांची नोंद स्कोर शीट वर केली. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 84चा पाठलाग करता धावसंख्या झाले आई एकविरा ग्रुप माकडे या संघाची 43 झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 18 चेंडू 41 धावा. 18 बॉल्स 41. चला चला चला, ड्रिंक्स ब्रेक नाहीये. चला जास्त वेळ घेऊ नका, थोडं पाणी घ्या आणि लगेच चालू करा. 2 सामने पूर्ण करायचे. थोडी ऍडजस्टमेंट आपण सुद्धा करा. आपली स्पर्धा आहे आणि आज अ गट संपतोय. काल आम्ही तुम्हाला घाई करायला सांगितली नाही, पहिल्या दिवशी नाही सांगितलं, पण आज थोडं ऍडजस्टमेंट आपल्या वतीनं झालं पाहिजे. त्याचमुळे त्या सूचना आम्ही देतोय. प्राप्तांकडे 7 वर खेळतायत. मंजितचा खेळ 16 धावांचा राहिलाय. भावेश ज्यांनी मागच्या षटकात विकेट मिळवली होती, पुन्हा एकदा ते स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येत आहेत. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18. अडचणी येतच राहतील, पण त्या अडचणींचा सामना करताना तुम्हाला तुमच्यातले सर्वोत्तम प्रयत्न द्यावे लागतील आणि तेच प्रयत्न फलंदाजांचे आतापर्यंत पाहायला मिळतात. पण गोलंदाज सुद्धा पाहूया आपल्या कामगिरीचा कस लावतायत का. जिंकायचे दोघांना, पण जिंकेल फक्त एक. पुढचा बॉल. अगोदरच ट्रिगर मोमेंट दाखवली गोलंदाजाला आणि गोलंदाज देखील हुशार आहे. स्विच हिट करण्याचा, रिव्हर्स स्वीप करण्याचा तुम्ही इंटेंट जेव्हा दाखवता तेव्हा क्विक मोमेंट लागते आणि ती मोमेंट गोलंदाजाला कळली नाही पाहिजे. ती मोमेंट गोलंदाजाला कळली आणि म्हणून स्टंप टू स्टंप अटॅक ठेवला आणि अटेम्प्ट मिस झालेला आहे प्राक्तन किडीचा. सुरुवात या षटकाची होते डॉटने. 1 चेंडू कमी झालाय. 17 चेंडू 41 धावा. पुढचा बॉल. हा तर रेंज मध्ये होता बॉल. गती हलकीशी काढून घेतली. प्राक्तन यांचा स्टान्स, प्राक्तन यांचा इंटेंट गोलंदाजाला माहिती आहे. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर रोटेट झाला. ते रोटेशन ओळखलं नाही. बॅट आणि बॉल मध्ये थोडं डिस्टन्स राहिलं आणि म्हणून प्राक्तनने या षटकाच्या सुरुवातीला थोडंसं स्ट्रगल फेस केलेलं आहे. पण अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातला. हलक्यात बॉलला ग्लाइड केलंय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत आणि प्राक्तन यांनी स्ट्राईक रोटेट केली. जर मी या षटकाला न्याय देऊ शकत नसेन तर मग मंजितला संधी मिळायला हवी, कारण मंजितने हे पर्व चांगलं खेळून काढलेलं आहे आणि म्हणूनच प्राक्तनने जास्त काही विचार न करता हलक्यात बॉलला ग्लाइड करून सिंगल कंप्लीट करून स्ट्राईकवर मंजितला आणलं आणि मंजितला आणण्याचा फायदा होईल का या पुढच्या 3 बॉलवरती पाहूया. जिंकण्यासाठी 40ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत एकंदरीत 15 चेंडू 40ची गरज. दबाव व्याजासकट परत देता आला पाहिजे आणि पाहूया ती भूमिका फलंदाज मंजित घेतोय का, कारण आता दबाव वाढतोय. आई एकविरा ग्रुप माकडे या संघावरचा, कारण गोलंदाज भावेश यांनी भाव खाल्लेला आहे आतापर्यंत पहिल्या 3 बॉलवर. विकेट जरी मिळत नाही पण आता प्रायोरिटी काय आहे तर डॉट बॉल आणि त्याच अंतर्गत चांगली गोलंदाजी भावेशच्या वतीने क्रिएटिव्ह इलेव्हन संघाला मिळते. बॅटची आउटसाइड एज, आउटफील्ड फास्ट आहे. प्रयत्न करावे लागतील पण प्रयत्नांची पडते कमी आणि मिळते 4 धावांची हमी. बॉल थर्ड मॅन क्लिअर करतोय. चौकार 4 धावा. थोडीच थोड प्रत्युत्तर मिळेल, जरूर मिळेल. तीच भूमिका मंजित कुडू यांची पाहायला मिळते. खरं तर विश नेटवर्क या कंपनीसाठी ते आपलं काम कॅमेरामॅन म्हणून करतायत, पण आता आगरी प्रीमियर लीग साठी ऍज अ प्लेअर, ऍज अ कन्सिस्टंट प्लेअर म्हणून त्याची भूमिका मागच्या 3 दिवसांपासून आपण पाहतोय. मग ती गोलंदाजी असू द्या किंवा फलंदाजी, दोन्ही घटकांमध्ये चांगलाच खेळ आतापर्यंत मंजित कुडू याचा पाहायला मिळतो. धावसंख्या आई एकविरा ग्रुप 48. पुढचा बॉल भावेशचा मंजितसाठी. स्टेप आउट झाले. बॅटच्या मध्यावर कनेक्शन नाही झालं. बॉल एक्स्ट्रा कव्हरला पोहोचेल. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल कारण क्षेत्ररक्षणामध्ये गलथानपणा पाहायला मिळतोय आणि अशा पद्धतीने या 2 धावांच्या मदतीने आई एकविरा ग्रुप 50 धावा. 2 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 34ची. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 34 धावांची गरज आहे. 13 बॉल्स अँड
34 रन्स रिक्वायर्ड टू विन. हिशोबापेक्षा जास्त मिळवायला हिशोबापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. ती मेहनत एका बाजूला मंजित कुडू या फलंदाजाची पाहायला मिळते. तीच मेहनत भावेशची या षटकात पाहायला मिळाली आहे. पण आता बॉलला हुक केलंय. शेवट आपल्या नावावर केला या षटकाचा. बॉल जाईल फाईन लेग सीमारेषा पार. धावा मिळतील 4. दमदार असरदार चौकार. चला एकत्र येऊ नका प्लीज. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 54 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 12 चेंडू 30 धावा. 12 बॉल 30. चला जास्त वेळ घेऊ नका. लगेच बॉलर यूज करायचा आहे. आपल्याकडे जास्तीचा कालावधी नाहीये. मी यशस्वी होणारच या विश्वासानं केलेली मेहनत कधीच वाया जात नाही आणि आतापर्यंत तोच यशस्वी खेळ या खेळाडूचा तुम्हाला पाहायला मिळतो जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. मंजित कुडू प्रॉफिटेबल ऍसेट आहे आपल्या संघासाठी. त्यांनी नेहमीच चांगला खेळ सादर केलेला आहे. सुरुवातीचे फलंदाज ज्यांच्यावर जास्तीची बोली लागली होती ते फलंदाज तितका चांगला खेळ देऊ शकले नाही. पण मी माझी बोली वाढवेन, पुढच्या वर्षासाठी खेळेन आणि मंजितचा खेळ आतापर्यंत चांगला राहिलेला आहे. बहाडोली प्रीमियर लीग या वर्षी गाजवली म्हणजेच मागच्याच आठवड्यात बहाडोली प्रीमियर लीग स्पर्धा गाजवली आणि आता आगरी प्रीमियर लीग मध्ये मंजित कुडूचा हा सातत्यपूर्ण खेळ आपल्या संघासाठी. ज्या संघात खेळ त्या संघाचं सोनं करण्याची क्षमता मंजित कुडूची. आतापर्यंत 6 सामन्यात त्यांनी काय काय केलंय त्याचं अनालिसिस तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळते. 12 चेंडू 30ची गरज. पुढचा बॉल हो यावेळेस पंच पण ऑपोजिट टू विन डिरेक्शन हीच बाब नडली आणि प्राक्तनचा खेळ या 5व्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर संपला. 11 चेंडू 30. चला चला बॅटरी येऊ द्या. 11 चेंडू 30. ऑपोजिट टू विन डिरेक्शन. वाऱ्याच्या प्रभावाच्या विरोधात तुम्ही जर गेलात तर मग तो प्रयत्न अंगलट येईल. या अगोदर असाच फलंदाज बाद झाला होता तो म्हणजेच त्याच झोन मध्ये प्रफुल्ल त्याच झोन मध्ये आणि याच गोलंदाजा विरोधात तो बाद झाला होता. म्हणजेच गोलंदाजा इंटेन्शन क्लिअर आहे. ऑप्शनच्या बाहेरच मला बॉल ठेवायचे, त्याच झोन मध्ये खेळण्यासाठी प्रवृत्त करायचे आणि त्याच इंटेन्शन अंतर्गत त्याची एक अभ्यासपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाली आणि 2 फलंदाजांना त्यांनी डीप एक्स्ट्रा कव्हरला झेल करवी बाद केलेला आहे. चला नवीन फलंदाज येतात मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर चिराग. चिराग हे शेवटच्या टप्प्यावर येतात आणि कार्यक्रम करून जातात आणि पाहूया या शेवटच्या टप्प्यावर या लीगच्या शेवटच्या टप्प्यावर मॅच विनिंग परफॉर्मन्स चिरागचा पाहायला मिळतोय का. अजितने या षटकाची सुरुवात चांगली केली. विकेट घेऊन केले. 11 चेंडू जिंकण्यासाठी 30ची गरज आहे. सामना दोन्ही संघांच्या बाजूने सुरू आहे. कोण जिंकेल याचे फक्त तुम्ही तर्क लावू शकता पण निकाल काय येईल त्याचा नेम नाही. पहिल्याच बॉलवर रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न थोडस विक्षिप्त वाटते कारण ऑपोजिट विन डिरेक्शन तुम्ही रिव्हर्स स्वीप खेळताय तेव्हा सर तुम्हाला त्या एंडनं कुठल्या झोन मध्ये खेळायचं आहे त्याचं भान असलं पाहिजे आणि तुम्ही जर उलट दिशेने जाल प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाल तर ताकद सुद्धा जास्त लावावी लागेल. पण पहिले 2 बॉल वरच्या दर्जाचे गोलंदाज अजितचे पाहायला मिळते. 10 चेंडू 30ची गरज. चला 2 मिनिटाचा कालावधी बाकी आहे. हो पुल केले. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे बनतील दर्शक. आता हा हाफ ट्रॅकर बॉल जो अजितने हाताळलाय तो मात्र चुकीचा निर्णय राहिलाय. बॉल वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेलाय. मागच्या 2 चेंडूंची भरपाई षटकार साधावा. 9 चेंडू 24 धावांची गरज आहे. 9 बॉल 24. 2 बॉल जरी अजितने आपल्या नावावर केले पण त्यानंतर टप्पा थोडासा चुकला आणि त्या चुकीच्या चेंडूवर मग हात खुले केले चिरागने आणि षटकार वसूल केला. सामना पुन्हा एकदा सुरू केला. या षटकाच्या सुरुवातीला जेव्हा 2 चेंडू डॉट हाताळले अजितने कॉन्फिडन्स वाढला होता क्षेत्ररक्षकांचा. पण जर चिरागने मनात आणलंय की मला षटकारच खेचायचे मग क्षेत्ररक्षणामध्ये कितीही बदल करा फरक पडत नाही. म्हणूनच आता तेच समजावून सांगताना अजितला इतर क्षेत्ररक्षक आले आणि पाहूया त्यावर कुठेतरी आपली पावलं उचलतोय का. गोलंदाज अजित चौधरी. चिराग स्ट्रायकर एंडला. आई एकविरा ग्रुप 60 जिंकण्यासाठी 24ची गरज. बॉल शिल्लक आहेत 9. चांगला बॉल आणि तितकाच चांगला सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल. जे इतर क्षेत्ररक्षकांनी सांगितलं ते अजितने ऐकलं. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात चिरागचा खेळ संपला. 8 चेंडू जिंकण्यासाठी 24ची गरज आहे. चिराग यांचं मैदानाच्या आतमध्ये थांबणं आवश्यक होतं पण मात्र त्यांनी स्ट्रोक चांगला निवडला होता पण संपर्क व्यवस्थित नाही बनवू शकले आणि म्हणूनच ते कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद झालेत. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. एकविरा स्पोर्ट्स माकडे संघाकडून अक्षय येत आहेत.
आदरणीय सन्माननीय राहुलजी पाटील साहेब नगरसेवक पालघर नगर परिषद आज महान कार्य करत असताना आपण पाहतायत त्याचं फळ नक्कीच त्यांना मिळालं आणि आजचा स्पेशल डे सुद्धा त्यांचा पाहायला मिळतो. आज गट नेतेपदी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांना आग्री प्रीमियर लीग वेलफेअर असोसिएशनच्या वतीने तमाम आग्री बांधवांच्या वतीने आपलं अभिनंदन असेल. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष सुस्वागतम. आपण आसनस्थ व्हायचंय. माननीय श्री राहुलजी पाटील साहेब नगरसेवक पालघर नगर परिषद यांचा मनपूर्वक आपण टाळ्यांच्या गजरात करूया त्यांचं सहर्ष सुस्वागतम. समाज कार्याच्या नवीन पर्वाची सुरुवात आदरणीय राहुलदादा पाटील यांच्या वतीनं आता पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल फुलटॉस आणि जर फुलटॉस तुम्ही अक्षयला दिला तर मग निर्मय फलंदाजी पाहायला मिळेल. उचलली जबाबदारी. स्ट्रोक खेळला लय भारी. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार 6 धावा. 7 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आता 18 धावांची. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. चेंडूवर तर आक्रमण केलं जातंय. आकाश भ्रमण चेंडूला दिलं जातंय. जो फलंदाज येतोय त्याची भूमिका फक्त मोठे स्ट्रोक खेळण्याची आहे. त्या एंडनं जेव्हा तुम्ही या अगोदर चांगली कामगिरी केलेली आहे मग असे फुलटॉस हाताळण्याची गरज नव्हती. तुमचा मार्ग योग्य होता पण जर तुम्ही काहीतरी परिवर्तन करायला गेले तर मग तो भुर्दंड तुमच्या सोबत तुमच्या संघाला बसतोय. मुख्यमंचावर सर्व सन्माननीय पाहुणे आदरणीय राहुलदादा पाटील, आदरणीय राजूदादा पाटील, आदरणीय देवदादा पाटील चर्चा करतात. आदरणीय किशोरजी वजे तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतात. दरम्यान व्हाईट बॉलची एकदा वाढेल. व्यावसायिक उपस्थिती म्हणजेच आता 67 जिंकण्यासाठी आवश्यकता 17 धावांची. बॉल शिल्लक आहेत 7 चेंडू 17 धावा. काय सामना रंगलाय. जितका गरमागरम चहा आमच्या कॉमेडी डेस्कवर आहे तितका गरमागरम सामना मैदानाच्या आतमध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला लपेटण्याचा प्रयत्न. यावेळेस गती कमी केली होती. स्ट्रोक अगोदर ऑफर झाला. बॉल थोडा उशिराने गेला. येतोय हा डॉट बॉल. 5व्या षटकाचा शेवटचा. जिंकण्यासाठी 17ची गरज. बॉल शिल्लक आहे 6. चला 38 सर्कलच्या आतमध्ये एक मेंबर वाढवायचंय. सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक असतील. आपण टाइम जास्त घेतलंय. चला 38 सर्कलच्या आतमध्ये 5 मेंबर्स घ्यायचे आहेत. 38 सर्कलच्या बाहेर 4. चला सर्वांनी एकत्र येऊ नका. 6 चेंडू 17ची गरज. 6 बॉल 17. घाबरून नाही चालणार. जर तुमच्यात भीती आहे तर मग क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाही. आणि म्हणूनच आता निर्भीड गोलंदाजी करण्यासाठी पाहूया क्रिएटिव्ह 11 संघाचा कोणता गोलंदाज ती जबाबदारी स्वीकारतोय. अमित पाटील थोडे नाराज असतील कारण या सामन्यामध्ये त्यांना षटकं हाताळायची होती पण पहिल्या षटकातच त्यांची निराशा स्पष्ट आपण पाहिली. आदरणीय नगरसेवक राहुलदादा पाटील तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत. चला घाई करा प्लीज. सामन्याचा मोमेंट पूर्णपणे डायव्हर्ट होतोय. त्याचमुळे सूचना आम्ही सातत्याने देतोय की प्लीज 6 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 17 धावांची. लक्षात घ्या जर स्कोर वरवीत गेला तर मग एक गुण वाटून देण्यात येणार आहे. 38 सर्कलच्या आतमध्ये आता 5 क्षेत्ररक्षक असतील कारण तुम्ही वेळ जपली नाही. पहिला बॉल हाताळण्यासाठी आकाश तर तयारीत होता पण पुन्हा एकदा आकाशला थांबवलं गेलंय. चला जास्तीचा वेळ आता या षटकासाठी जास्त वेळ घेतलाय तुम्ही. टायमर संपलं ऑनस्क्रीन. मागच्या षटकाचं संपलंय. बाहेर 4. हा पास ठेवा बाहेर. चला 6 चेंडू जिंकण्यासाठी आता 17 धावांची गरज आहे. आकाश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतात पंचांच्या डावीकडून आणि स्ट्रायकर साइडला मंजित कुडू. 6 चेंडू 17ची गरज. गरज भागवण्यासाठी प्रयत्न तर मंजितचे दिसतायत. मंजितने सुरुवातीपासूनच या संघाला आपलं समजताना आपलं सर्वोत्तम देण्याचं काम केलेलं आहे आणि या शेवटच्या टप्प्यावर सुद्धा तीच जिंकण्याची जिद्द मंजितच्या खेळण्याच्या शैलीमध्ये दिसतंय. पण यावेळेस आकाश पहिल्या चेंडूवर भाव खाऊन गेलेला आहे. पहिला बॉल डॉट आलाय. डॉट बॉल परवडणार नाही. आई एकविरा ग्रुप माकडे या संघाला 5 चेंडू जिंकण्यासाठी 17ची गरज. पुन्हा एकदा आकाश ओव्हर द विकेट. मंजित साठी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. 2 फलंदाज एकाच एंडला.
मंजितला बाद होण्याची इच्छा नाही, त्याचमुळे बाद होऊन परतावा लागेल अक्षयला. 2 चेंडू वेस्ट गेलेले आहेत या शेवटच्या षटकातले. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17ची गरज. चला नवीन बॅटर लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. अक्षय पाटील हे बाद झालेले आहेत 6 धावा करून. 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 17 धावांची आहे. पहिल्या षटकामध्ये अमित पाटीलना पेनल्टी म्हणजेच 2 विमर हाताळण्यामुळे त्यांना गोलंदाजी करता येत नाहीये या डावामध्ये, पण तरी सुद्धा इतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. अजितने ते 2 फलंदाज बाद केलेत, म्हणजेच प्राक्तन आणि त्या अगोदर प्रफुल्ल या 2 आघाडीच्या फलंदाजांना अजितने बाद केले आणि त्याचमुळे आणि त्यात हार्ड हिटर चिराग या तिघांना अजितने बाद केले आणि त्याचमुळे या डावामध्ये अजितची भूमिका उल्लेखनीय राहिले क्रिएटिव्ह 11 या संघासाठी. पण सामना संपला नाहीये, सामन्याचा निकाल हाती आला नाहीये. 4 चेंडू जिंकण्यासाठी 17ची गरज आहे. स्ट्राईक असाईडला मंजित कडू ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनचे. चांगला प्रयत्न, पूर्ण शरीर झोपलंय. हा बॉल अडवण्यासाठी 1 धाव पूर्ण करून दुसऱ्या धावासाठी टर्न झालेत हे दोन्ही फलंदाज. 2 धावा मिळत आहेत. आता जिंकण्यासाठी 3 चेंडू 15 धावांची गरज आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं व्हायला वेळ लागत नाहीये आणि म्हणूनच क्रिकेटच्या सामन्याचा निकाल लागण्याच्या अगोदर आनंदी व्हायचं नसतं, दुःखी व्हायचं नसतं. जोपर्यंत आपण लढा देतोय, आपण मैदानामध्ये आहोत, जिंकूच, तो आत्मविश्वास पाहिजे. फुलटॉस बॉल नाही, फायदा उचलता आला. बॉलला खेळलंय वाईड ऑफ लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण थोडस गडबडलं होतं पण नाही नुकसान तितकं झालं टीम क्रिएटिव्ह 11चं. 1 धाव मिळते, धावसंख्या पोहोचते 70 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता 2 चेंडू आणि 14 धावा. चला पुढचे 2 संघ रेडी राहायचे. लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुढच्या 2 संघांनी 70 धावा, 5 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 14ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर आकाश. या षटकाला जो न्याय द्यायचा होता तो न्याय आकाशने दिलेला आहे. बॉल हवेत, बॅटची लिडिंग एज. पाहूया क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण बॉल जाईल सीमारेषा पार. फाईन लेग क्लिअर. चौकार. 1 चेंडू 10. एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. सामना जवळपास जिंकलाय क्रिएटिव्ह 11ने, पण क्रिकेटच्या खेळामध्ये अनपेक्षित गोष्टी घडतात आणि पाहूया असंच कुठेतरी आगरी प्रीमियर लीगच्या या 9व्या पर्वात घडते का. आणि म्हणूनच पूर्वकल्पना म्हणून क्रिएटिव्ह 11 हा संघ सुद्धा ती फिल्डिंग ऍडजस्टमेंट करतोय. पण चला जास्त वेळ घेऊ नका. 1 चेंडू जिंकण्यासाठी 10ची गरज आहे. सातत्याने त्या सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने देत आहोत की प्लीज वेळेबद्दल सहकार्य करा. 74 धावा, 5 फलंदाज बाद. आई एकविरा ग्रुप माकडे. नेक्स्ट बॉल आणि आलाय हा डॉट बॉल. सामना जिंकलाय 9 धावांनी क्रिएटिव्ह 11 या संघाने. अभिनंदन टीम क्रिएटिव्ह 11. हार्ड लक टीम आई एकविरा ग्रुप माकडे. चला पुढचे 2 संघ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला फास्ट फास्ट फास्ट. पुढचे 2 संघ मैदानाचा ताबा घ्या. नेहाली स्वरांगी वॉरियर्स धुकटन आणि श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे. चला आपण ताबा घ्यायचा मैदानाचा. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण जाहीर करूया आणि तो जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दीपक मडवी. 19 चेंडू 40 धावा. दीपक मडवी ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच. 19 चेंडू 40 धावा.